होमस्कूलिंग युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं सपनाज होमस्कूलिंग या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सर्वात प्रथम मी माझ्याबद्दल सांगते. मी आहे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून आणि मी टीचर आहे. सो आज मी तुम्हाला द जेंटलमॅन ऑफ वेरोना म्हणजे वेरोनाचे सद्गृहस्थ याची छान कथा सांगणार आहे. बेसिकली तुम्हाला रीडिंग कसं करायचं, ज्या मुलांना खूप प्रॉब्लेम होतो त्यांना रीडिंग वर्ड टू वर्ड सांगणार आहे. त्यासोबत आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणार आहे. एकदा तुम्ही पुस्तकांमध्ये मार्क करू शकता. जर पुस्तकात चालणार नसेल, टीचर ओरडणार असतील, तर वह्यांमध्ये तुम्ही लिहून काढा या शब्दांचे अर्थ, उच्चार समजून घ्या. म्हणजे हा धडा तुम्हाला खूप छान समजेल आणि मजा येईल. खूप सुंदर स्टोरी आहे. स्टार्ट करूया द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. पण जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मी जर तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते तुमच्यापर्यंत पटापट पोहोचतील. सो जेंटलमॅनचा अर्थ आहे सभ्य गृहस्थ. वेरोना हे काय आहे? हे एका ठिकाणाचं नाव आहे. वेरोनाचे सदगृहस्थ A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationship in the story. म्हणजे सुरुवातीच्या 3 ओळीमध्येच आपल्याला जो गृहस्थ आहे, जो नॅरेटर आहे, जो निवेदक आहे ह्या कथेचा, त्याचं नाव इथे सांगितलं A.J. Cronin. त्यांनी काय सांगितलंय की सेल्फलेस म्हणजे काय? कुठलीही निरपेक्ष अपेक्षा, कुठली अपेक्षा न करता नाते संबंधांना कशा प्रकारे महत्व देणं किंवा नाते संबंधांविषयी कशा प्रकारे समर्पण दाखवणं याबद्दल आपल्याला या कथेमध्ये दिसते आहे. सो ही कथा आहे एकूणच नातेसंबंधांवर, नातेसंबंधांप्रती असणारं डेडिकेशन, समर्पण याच्यावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये फक्त निखळ प्रेम आहे, कुठलीही अपेक्षा नाही. त्याचे लेखकाचं नाव पहिलंच आपल्याला कळतं A.J. Cronin आहे. पुढे आपण बघतोय ही स्टोरी कशी सुरू होते. द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. वेरोनाचे जे 2 जेंटलमॅन आहेत. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द 2 बॉयज. आता इथे काय काय नवीन शब्द आलेत बघा. कार्ड द आयडिया म्हणजे कल्पना अस्तित्वात आणणे. डेडिकेशन म्हणजे समर्पण. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व. एक्सप्लेन्ड म्हणजे स्पष्ट करणे. रिलेशनशिपचा अर्थ आहे नातेसंबंध. रिव्हॉल्व्स म्हणजे गोल फिरणे. अराउंड म्हणजे च्या भोवती. म्हणजे ही पूर्ण कथा कोणाभोवती फिरलेली आहे? ही पूर्ण कथा फिरलेली आहे आपल्याला या 2 मुलांच्या भोवती फिरलेली आहे. सो या मुलांचं नाव काय? निकोला अँड जेकोपो. ओके, 2 मुलांची नावं लक्षात ठेवा, निकोला अँड जेकोपो. हु डू न्यूमरस म्हणजे असंख्य थिंग्स टू अर्न मनी म्हणजे पैसे कमवण्यासाठी ते असंख्य गोष्टी करतायत. ओनली टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. कशासाठी त्यांना पैसे कमवायचे? तर त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी. जेव्हाही तुम्हाला बहिणीच्या, आईच्या, भावाच्या असं संबोधायचं असतं तेव्हा हा ऍपॉस्ट्रॉफी एस येतो आणि अशा प्रकारे सिस्टर्स ट्रीटमेंट. ओके, तर बहिणीच्या उपचारासाठी त्यांना पैसे कमवायचे असतात. त्याने हर तऱ्हेचे प्रयत्न करून पैसे कमवतात. हु सफर्स फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन. तिला काय झालेलं? ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय? क्षयरोग. म्हणजे तिला क्षयरोग झालेला असतो आणि त्या क्षयरोग कशाचा आहे? ऑफ द स्पाइन, पाठीचा कणा. स्पाइन म्हणजे पाठीचा कणा. तर तिला तो क्षयरोग झाल्यामुळे तिच्या उपचारांसाठी ते काय करतायत? पैसे कमवतायत दोघं भावंड. The story begins with the narrator driving down. आता ही स्टोरी कशी सुरू झालेली बघा. So the story begins with the narrator driving down the foothills. म्हणजे इथे जो लेखक आहे A.J. Cronin तो काय करतोय? ड्रायव्हिंग करत, तो ड्रायव्हिंग म्हणजे गाडीनं चाललेला आहे डाऊन द फुटहिल्स. फुटहिल्स म्हणजे काय? पायथ्याशी. नॅरेटर म्हणजे काय? कथा सांगणाऱ्या व्यक्तीला नॅरेटर म्हणतात. आणि बिगिन्स म्हणजे सुरुवात. या स्टोरीची सुरुवात कशी झालेली आहे? डाऊनचा अर्थ आहे खाली, फुटहिल्स म्हणजे पायथ्याशी. आल्प्स जे पर्वत रांगा आहे त्याच्या पायथ्याशी जेव्हा हा कथा सांगणारा आपला जो लेखक A.J. Cronin जेव्हा येत असतो गाडीमधनं, हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स. एन्काउंटर्स म्हणजे काय? अचानक एखाद्याशी गाठ पडणे. तेव्हा पहिल्यांदा त्याची गाठ पडलेली आहे द 2 ब्रदर्स, या 2 भावांसोबत. सेलिंग वाईल्ड. सेलिंग म्हणजे काय? विकणे. वाईल्ड म्हणजे जंगली. स्ट्रॉबेरीज, जंगलामध्ये जे स्ट्रॉबेरीज आहेत त्या स्ट्रॉबेरीज ते विकत असतात.
इवन आफ्टर, आणि त्यानंतरही द ड्रायव्हर काय म्हणतो, फॉरबिड्स, मना करतो, त्यांना म्हणतो अजिबात घेऊ नका ते जंगली स्ट्रॉबेरीज. त्या लेखकांना तो ड्रायव्हर त्यांचं सांगतोय की घेऊ नका. द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रुट्स, तो म्हणतोय हे जंगली स्ट्रॉबेरीज अजिबात घेऊ नका. ही बाईज द बिगेस्ट बास्केट, एवढं त्या ड्रायव्हरला नाही म्हटल्यानंतर सुद्धा त्या मुलांकडनं या लेखकानं सगळ्यात मोठी बास्केट विकत घेतली अँड ड्राईव्ह टुवर्ड्स द टाउन, आणि तो आपला निघून गेला त्याच्या शहराकडे. दिस सीन एम्फसाइजेस, आणि हा जो सीन म्हणजे काय, ही जो प्रसंग आहे, एम्फसाइजेस म्हणजे काय, चावर भर देणं. एम्फसाइजचा अर्थ काय, चावर भर देणं. ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोईंग इंटिमसी, इंटिमसी म्हणजे जवळीक, ग्रोईंग म्हणजे वाढणं. कारण या जो लेखक आहे क्रोनिन, त्याला त्या मुलांविषयी इतकी जवळीक वाटते, आणि ती जवळीक नेमकी कशी आणि कधी वाढली ते या प्रसंगावरून आपल्याला कळतं. बिटवीन द नॅरेटर अँड द 2 boys. नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. आता पब्लिक स्क्वेअर हे काय आहे, एक ठिकाण आहे. जसं आपण कसं म्हणतो शिवाजी चौक, किंवा आपण म्हणतो शिवाजीनगर स्टेशन, असा जो एरिया असतो ना, तसाच एक पब्लिक स्क्वेअर नावाची जागा आहे. तिथं त्यांना, त्या लेखकाला ती मुलं बूट पॉलिश करताना दिसली. दिस अमेजेस, हे त्याला इतकं थक्क करणार होतं. अमेज म्हणजे काय, थक्क करणे. द नॅरेटर, दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि त्यावेळेस म्हणजे नॅरेटरने ते पाहिलं, त्याला खूप थक्क व्हायला झालं, आणि मग तेव्हा त्यांनी, रिव्हील म्हणजे काय, उघड करणे, एखादी गोष्ट सांगणे म्हणजे रिव्हील करणे. तेव्हा त्यांना कळालं की फॅक्ट काय कळाली, की ते अनेक गोष्टी करतात पैसे कमवण्यासाठी. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. मी प्रत्येक शब्दावर बोट ठेवते, तुम्ही वाचायचे माझ्या मागे, लक्षात ठेवा. तर इथे आपल्याला याच्यावरनं कळतं की त्या लेखकाच्या मनात कुठेतरी असं एक हळूवार कोपरा तयार झालेला आहे या मुलांसाठी. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, कारण त्या लेखकाला ती मुलं कशी दिसतात, इनोसंट म्हणजे निष्पाप, सिरियस म्हणजे गंभीर आहे, प्लेझंट म्हणजे आनंददायी आहे, अँड अर्नेस्ट म्हणजे त्यांच्या वागण्यात खरेपणा आहे. याचा उच्चार काय, अर्नेस्ट. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर, आणि ती मुलं सुद्धा कशी आहे, व्हेरी युजफुल, खूप कामाला येत आहेत त्या लेखकाच्या. दे आर व्हेरी विलिंग, विलिंग म्हणजे काय, इच्छुक आहे. टू सॅटिस्फाय, सॅटिस्फाय म्हणजे समाधान. ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स, रिक्वायर्स अर्थ जरूर असणे, जे जे लेखकाला गरजेचं आहे ते पुरवण्यासाठी ते कसे करतात, तयार आहेत, इच्छुक आहेत. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर, म्हणजे ते वर्तमानपत्र सुद्धा विकतायत. बाय द नॅरेटर, म्हणजे त्यांनी एकदा हे पण अनुभवलं नॅरेटरनी की अरे ते बूट पॉलिश करतायत, ते स्ट्रॉबेरीज विकतायत, ते पडते काम करतात, अगदी वर्तमानपत्रही विकतायत. एका वादळी रात्री, स्टॉर्मी म्हणजे काय, वादळी रात्री, नाईट म्हणजे रात्र. वन डे व्हेन द नॅरेटर आस्क्ड इफ ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट, तो काय विचारतोय बरं का, नॅरेटर विचारतोय. व्हेन द नॅरेटर आस्क्ड, नॅरेटर विचारतो इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, तो म्हणतो मी तुमची काही मदत करू शकतो का, तो मुलांना तो लेखक विचारतोय. दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल, आणि ती मुलं म्हणाली अरे आम्हाला तर खूप भारी वाटत तुम्ही मदत केली तर. ग्रेटफुलचा अर्थ आहे कृतज्ञ. इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज पुलेटा, त्या शहराचं नाव काय, पुलेटा. जर तुम्ही आम्हाला त्या पुलेटा जवळच्या गावाला नेऊन सोडलं तर खूप उपकार होतील. अल्दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे, म्हणजे वास्तविक बघायला गेलं तर लेखकाच्या जाण्याच्या मार्गात तो रस्ता नव्हता. ही टेक्स देम देअर, तरी तो त्यांना तिथे घेऊन गेला. द बॉईज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नरेटर टू वेट. ती मुलं म्हणाली त्या लेखकाला तुम्ही इथेच थांबा, आम्ही आज जातो त्या बिल्डिंग जवळ. तर मग टू वेट इन नियर बाय कॅफे, तुम्ही कॅफेत बसा, आम्ही आज जाऊन येतो. अंटिल दे रिटर्न
विदिन अन आवर. ते म्हणतात की आम्ही एका तासात परत येतो. अन आवर म्हणजे काय, एका तासात परत येतो. इगरनेस म्हणजे उत्सुकता. लेखकाला प्रचंड उत्सुकता वाटते की ही मुलं पडल ते काम करतायत, खूप काम करतायत, पैसे मिळवण्यासाठी वाटेल ते उद्योग करतायत, नेमकं कारण काय सगळ्या मागे, कारण लेखकाला काहीच माहित नाहीये. इगरनेस म्हणजे उत्सुकता लीड्स द नॅरेटर टू फॉलो द बॉयज अप टू अ प्लेस विच इज ऍक्च्युअली अ हॉस्पिटल. तो जातो त्यांच्या मागे मागे, त्यांना कळतं की ती मुलं कुठे उतरली आहेत, हॉस्पिटलमध्ये उतरली आहेत. ऑन पीपिंग म्हणजे पीप करणं, म्हणजे हळूच डोकावणं, त्याला काय म्हणतात, पीपिंग करणं. सो पीपिंग थ्रू अ रूम लेड बाय अ नर्स. आणि तिथे जिथे एक नर्स त्यांना घेऊन जाते आणि मग त्या रूम मध्ये ते जातात, बघतात की अरे तिथे नर्स आहे आणि मग ते डोकावतात. ही रिअलाइजेस दॅट बॉयज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिझेंबल्स म्हणजे काय, सारखं दिसणे, त्यांच्या सारखी दिसणारी एक मुलगी आहे, ते मुलं तिच्याशी बोलतायत. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग म्हणजे नाक खुपसणं, ती पटकन जा, अरे तुम्ही कोणत्या मुलीशी बोलतायत, असं त्यांनी केलं नाही, त्यांना ते बरं वाटलं नाहीये. अँड दस आस्क द नर्स, आणि मग ते त्या नर्सला विचारतात, जी नर्स त्यांच्या सोबत होती ना जेव्हा त्यांनी ते डोकावलं त्यावेळेस, द डिटेल्स अबाउट द बॉयज. मग त्यांनी विचारलं की ती मुलं नेमकी कोण आहेत, काय. दिस इज वेन द नर्स टेल्स हिम, मग नर्स त्यांना सांगते, देअर हार्ट रेंडिंग म्हणजे खूप दुःखी कथा ती त्यांना सांगते, स्टोरी अबाउट देअर फादर बीइंग किल्ड इन अ वॉर. मग ती सांगते की त्यांचे वडील युद्धात मारले गेले. देअर होम बीइंग डिस्ट्रॉइड इन द वॉर, आणि त्यांचं घर सुद्धा युद्धात नष्ट झालंय. अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस, आणि त्यांच्या बहिणीला क्षयरोग झालाय. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर, आणि ते कुठे राहत आहेत, एका आसऱ्याला ती मुलं राहत आहेत. शेल्टर म्हणजे काय, आसरा. अँड लिटरली म्हणजे अक्षरशः स्टार, ते स्वतःची उपासमार करतायत, ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. इथे पण बघा ऍपॉस्ट्रॉफी एस आलाय, बहिणीचा उपचार व्हावा म्हणून ते स्वतःची उपासमार करतात. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर, दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. म्हणजे इथे अर्थ काय होतो की नॉट शेकन देअर स्पिरिट म्हणजे काही करण्याची उत्सुकता कमी न होणं. म्हणजे जरी युद्धाने त्यांचे वडील त्यांच्यापासून नेले, त्यांचं घर त्यांच्यापासून नेलं, बहीण आजारी पडली, तरीही ते खचले नाहीत. दे आर नोबल अँड जेंटल. ते कसे आहेत, खूप चांगले आणि खूप एक अतिशय स्वाभिमानी लोक आहेत. अँड ग्रेट ह्युमन बिंग्स, आणि अतिशय चांगले आहेत इन देअर ओन स्पेशल येट सबटल म्हणजे सूक्ष्म पद्धतीनं. दिस स्टोरी डिस्टिंक्टली म्हणजे स्पष्टपणे टॉक्स अबाउट हाऊ थ्रू द ऍम्प्लिफिकेशन म्हणजे विस्तार, सेज म्हणजे अशी आपण बोलतो ना, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, म्हणजे जिथे इच्छा तिथे मार्ग, जे मराठीत आपली म्हण आहे त्याच अर्थाची इंग्लिशमध्ये वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. सो ही कथा इथे संपते. पुढे त्या बहिणीचं काय झालं, पुढे लेखकाने काय मदत केली, त्या मुलांचं काय झालं, हे आपल्याला इथे वगैरे काय माहित नाहीये. परंतु इतकी कथा तर आपल्याला नक्कीच प्रत्येकाला हृदयस्पर्श करून गेली असेल की अरे किती ना तुमच्याच वयाची मुलं आहेत ती, आणि ते बहिणीसाठी किती काय काय करतायत. सो ही इथे स्टोरी संपलेली आहे. याचा वर्कशॉपचा व्हिडिओ मी अपलोड केलाय, व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. बरं, हा व्हिडिओ आवडला का तुम्हाला कोणती गोष्ट यातली आवडली किंवा कुठला शब्द नाही कळाला, माझा पूर्ण प्रयत्न आहे की तुमचं रीडिंग खूप चांगलं इम्प्रूव्ह व्हावं, तुमचं इंग्लिश खूप चांगलं व्हावं. जर ग्रामरचा कुठला प्रॉब्लेम असेल किंवा इंग्लिश संबंधी काही अडत असेल, मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमची मदत नक्की करेन आणि त्याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करेन. खूप मुलं मला कमेंट करून शब्दांचे अर्थ विचारतात, तरी मी त्यांना तितकेच कमेंटने उत्तर करून देऊन पाठवते. आणि रोज काही ना काहीतरी इंग्रजी वाचत चला, ऐकत चला, म्हणजे तुमचा अभ्यास खूप छान होईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि तो नेक्स्ट व्हिडिओ कोणता असला पाहिजे तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी त्याप्रमाणे नक्की व्हिडिओ बनवेल. भेटूयात. धन्यवाद.